तर ही एक शंका दूर केली की माझ्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता. फक्त हार घातल्यामुळं ती तुम्हाला व्यवस्थित ओळखायला आली नसेल, कारण देवघराला हे गणपतीला हार घातल्यामुळं थोडासा पुढचा पोर्शन जो आहे तो झाकला गेला होता गणपती बाप्पाचा, हे बघा. त्यानंतर तुम्ही जे देवीला मंगळसूत्र घालता म्हणजे रुक्मिणी मातेचं आहे बघा, मला दाखवते. रुक्मिणी मातेचं मंगळसूत्र आणि लक्ष्मी मातेचं मंगळसूत्र. तर हे 2 मंगळसूत्र खरे आहेत. 1 ग्रॅममध्ये बघा, तुम्हाला दाखवते मी. 1 ग्रॅममध्ये हे 2 वाट्या आणि 4 मणी मला आलेल्या आहेत. साधारण घेऊन पण मला ह्याला 3-3.5-4 वर्ष झाले. गुरुपुषामृत मुहूर्तावर मी देवासाठी काहीतरी खरेदी करायचं म्हणून हे मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी केल्या. अगदी हरभऱ्याची डाळ असते ना, माझ्या बोटांवर वाटी आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल हरभऱ्याच्या डाळी एवढंच वाटी आहे आणि व्यवस्थित आहे तशी. हे बघा, सोन्याची आहे. 1 ग्रॅममध्ये 2 वाट्या आणि 4 मणी आलेल्या आहेत. आणि मी आत्ता तरी सध्या माता लक्ष्मीला आणि रुक्मिणी मातेला हे मंगळसूत्र घातलेलं आहे. जसं मी घेईल तसं अन्य बाकीच्या आपल्या ज्या देवी आहेत त्यांना पण मी घालणार आहे. तुळजाभवानी आहे, अन्नपूर्णा देवी आहे, त्यांना पण मी घालेन. आणि हे पितळी चौरंगाची किंमत मी तुम्हाला सांगितली. हे जोडी गणपती बाप्पाचं इथे एक पितळी चौरंग आहे, 500ला जोडी मी 3-4 वर्षापूर्वी घेतलेली आहे. अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळात ठेवावी. चांदीच्या पितळेच्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवी ठेवावी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कासव. तर कासव घरामध्ये आहे. तर बघा, मी तुम्हाला प्रत्येक देव उचलून दाखवते कारण आता मला पूजाच करायची आहे त्यामुळं. तर हे जे कासव आहे, पितळी कासव आहे पंचधातूचं. ह्याच्या पाठीमागं बघायचं, ह्याच्या पोटावर जर का आकडे असतील म्हणजे असं यंत्र असेल, अंक असेल, तर ते आपण तांदळात ठेवायचे. आणि जर का तुमच्या कासवाच्या पोटावर प्लेन असेल, काहीच नसेल, यंत्र किंवा हे नंबर्स अंक नसतील, तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे. हे लक्ष्मीकारक यंत्र मानलं जातं, त्यामुळे हे तांदळात ठेवायचे, हे पाण्यात ठेवू शकत नाही. आणि इथं प्लेन असेल तर तुम्ही हे कासव पाण्यामध्ये ठेवू शकता. ही शंका दूर झाली. बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, ह्या प्रश्नांची नेहमी उत्तर देते मी, पण जे नवीन सबस्क्रायबर असतात आपले त्यांना माहीत नसतं. त्यामुळं कासवाच्या पोटावर, लक्षात ठेवा, कासवाच्या पोटावर अंक असतील, असं यंत्र असेल तर ते तांदळात ठेवायचे. आणि हा भाग प्लेन असेल, पूर्णपणे प्लेन असेल, त्यावर काही लिहिलेलं नसेल, तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामधली ही जी महादेवाची पिंड आहे चुकीच्या दिशेनं ठेवलेली आहे. जलधारी ही उत्तरेकडे असते आणि तुम्ही चुकीचं मांडले. तर ही माझा हा देवार आहे, हा पूर्व पश्चिम आहे.